शहापुरात शाळेत जाण्यासाठी एसटीच नाही, चक्क विद्यार्थ्यांनी रोखून धरली एसटी बस। शाळेत येण्या जाण्यासाठी बसची व्यवस्था नसल्याने शहापूर तालुक्यातील धसई हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी धसई फाट्यावर एसटी बस रोखून धरत आंदोलन केले। यामुळे शहापूर आगार प्रशासनाची नामुष्की समोर आली आहे। सारंगपुरी, मुरबीचा पाडा, अवकळवाडी, कोठारे, पोकळ्याची वाडी व जळक्यावाडीची या भागातून धसईकडे शाळेत येणाऱ्या 65 ते 70 विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी प्रशासनाने एसटी बस उपलब्ध करून न दिल्याने आज चक्क शालेय विद्यार्थ्यांनी धसई या ठिकाणी बस समोर बसून आंदोलन केले। शहापूर कोठारे मार्गावरील एसटी बस वेळेवर येत नसल्यामुळे तालुक्याच्या पट्ट्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। अनेकदा विनंती करूनही याची दखल घेतली जात नसल्याने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बस वेळेवर आल्याच पाहिजेत, बस फेऱ्या वाढल्याच पाहिजेत अशा घोषणा देत बस रोखून धरली। पर्यायाने तालुक्याच्या विविध भागातील विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। यात विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे शैक्षणिक नुकसान होत आहे। याबाबत विद्यार्थी व नागरिकांनी अनेकदा प्रशासनाशी फोनवर संपर्क साधला, विनंती केली, लेखी पत्र दिले, परंतु याची कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याची तक्रार प्रवासी करत आहेत। दरम्यान ठिकठिकाणी बस बंद पडणे, एसटीचा पत्रा बाहेर निघणे, आतमध्ये कर्कश आवाज येणे, सिग्नल लाईट नसणे, हेडलाईट नसणे, प्रवाशांना बसण्याची आसन व्यवस्था अस्वच्छ व मोडलेली असणे अशा विविध कारणांनी लालपरी बदनाम होताना दिसत आहे। याबाबत शहापूर आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही। यातील धक्कादायक बाब म्हणजे ज्या कोठारे गावातील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला ते कोठारे गाव शहापूर विधानसभेचे राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांचे आहे। प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील जनतेच्या बाबतीतील उदासीनतेचे हे आणखीन एक उदाहरण शहापूर तालुक्यात समोर आले आहे।